मॅनहोलमध्ये पडून एका इसमाचा मृत्यू झालेला आहे आणि घटनास्थळावरती अनेक नेते भेट देत आहेत। माझ्याबरोबर प्रयाग लांडे हे ठिकाणी उपस्थित आहेत। सर, काय सांगाल? घटनास्थळाला भेट दिलेली आहे, काय सांगाल? या ठिकाणी आम्ही सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या घटनास्थळाला भेट दिलेली आहे। आमच्या पक्षाचे उपमहापौर देखील आता या ठिकाणी येऊन गेलेले आहेत। आमचे आमदार स्वतः विधान भवनामध्ये त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांशी फॉलोअप घेत आहेत आणि अशा प्रकारचा आवाज त्यांनी विधानसभेमध्ये आजच उचललेला आहे की ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे। एखाद्या गरीब तरुणाचा या ठिकाणी जीव गेलेला आहे आणि मला वाटतं ह्याची संपूर्ण जबाबदारी मुंबई महानगरपालिका प्रशासनाची आहे। सदर काम करत असताना जे बॅरिकेडिंग किंवा डायव्हर्जन लावणं गरजेचं होतं, अशा प्रकारचे कोणते डायव्हर्जन्स किंवा बॅरिकेडिंग लावले गेले नाहीत आणि त्याच्यामुळे डायव्हर्जन न असल्यामुळे त्या तरुणाला ह्या गोष्टी दिसल्या नाहीत आणि तो त्या गटारामध्ये पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। ही घटना अत्यंत निंदनीय आहे आणि दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे। सदर ठिकाणी अशी माहिती मिळाली, आमचे पदाधिकारी सुशील जाधव आणि सागर तुळसकर स्वतः या ठिकाणी उपस्थित होते। त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी जाळी बसवण्याचं काही काम चालू होतं आणि जाळी बसवत असताना त्या ठिकाणी कोणतंही बॅरिकेडिंग नव्हतं ना ॲज पर रूल। अशी महानगरपालिकेची कामं जर रोडवर चालू असेल तर त्या विभागाचा सब इंजिनियर असेल, जेई असेल, त्यांना या ठिकाणी उपस्थित राहणं बंधनकारक असतं। परंतु असा कोणताही अधिकारी फील्डवर स्वतः उपस्थित नव्हता। पावसाचे दिवस आहेत। अश्विनी भिडे मॅडम यांनी मोठे दावे केले की या ठिकाणी आमची मुंबई महानगरपालिका ही रस्त्यावर उतरते आहे, स्वतः काम करते आहे। परंतु अशी घटना घडत असताना, काम करत असताना इकडे कोणताही महानगरपालिकेचा अधिकारी उपस्थित नव्हता, ना कोणतीही सुरक्षेची बॅरिकेड होती। यांच्या लापरवाहीमुळे आज मुंबईकराचा जीव गेलेला आहे। पक्षामार्फत आमची एवढीच मागणी आहे, तशा संदर्भात पत्र त्या ठिकाणी अश्विनी भिडे मॅडम यांना देण्यात आलेलं आहे। आमचे आमदार देखील विधानभवनात हीच मागणी केलेली आहे की दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे आणि कडक कारवाईसोबत फक्त कारवाई न करता की बाबा घटना झाली म्हणून कारवाई झाली आणि कुठेतरी त्या मॅटरला फुलस्टॉप करून आपण त्याची बुक क्लोज केली, असं न करता त्या ठिकाणी यापुढे ही घटना घडली नाही पाहिजे याची काळजी घेणं देखील तेवढंच गरजेचं आहे। एकूणच आपण पाहतो की हजारो कोटी रुपये नालेसफाईवरती खर्च होत आहेत, तरी देखील पाणी साचतंय। कशा प्रकारे अजून नियोजन करणं आवश्यक आहे, काय सांगाल? नालेसफाईची कामं मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून संपूर्ण मुंबई शहरामध्ये सुरू आहे आणि मी म्हणणार नाही की बाबा नालेसफाई ही 100% पूर्ण झालेलीच आहे। नालेसफाईची कामं सुरू होती, काही ठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि काही ठिकाणी चांगल्या प्रकारचं काम देखील झालेलं आहे। परंतु सगळ्या गोष्टींसाठी आपण सरकारला जबाबदार न राहता मुंबई महानगरपालिकेचे जे प्रशासकीय अधिकारी आहेत, ज्यांनी स्वतः रस्त्यावर उतरलं पाहिजे। मुंबईचा प्रत्येक लोकप्रतिनिधी रस्त्यावर होता, चाहे तो सत्ताधारी पक्षाचा असो किंवा विरोधी पक्षाचा, प्रत्येकजण आपापल्या परीने काम करत होता। परंतु मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची मुजोरी ही कुठेतरी दिसून आलेली आहे या पावसाळ्यामध्ये आणि त्यांनी देखील एक कर्तव्य म्हणून रस्त्यावर उतरलं पाहिजे होतं, ते कुठेतरी झालेलं नाही आहे। मी पुन्हा एकदा त्यांना या ठिकाणी हात जोडून शिवसेना पक्षाच्या वतीने सांगू इच्छितो की आपण आता तरी जागं व्हायला हवं। आपल्या सत्तेपेक्षा किंवा आपल्या या मुजोरपणापेक्षा मुंबईकरांचा जीव प्यारा आहे आणि ते जागे नाही झाले तर एकनाथ शिंदे साहेबांच्या स्टाईलमध्ये आणि बाळासाहेबांच्या स्टाईलमध्ये, शिवसेना स्टाईलमध्ये आम्हाला त्यांना उत्तर कसं द्यायचं आहे हे आम्ही रस्त्यावर राहून त्यांना उत्तर नक्की देऊ। पाहतोय की प्रशासनाची ही पूर्णतः चूक आहे। प्रशासकीय अधिकाऱ्यांनी रस्त्यावरती उतरलं पाहिजे, त्यांची ही चूक आहे, अशा प्रकारची मागणी केलेली आहे। त्याचबरोबर जर या प्रशासकीय अधिकाऱ्यांची मुजोरी कमी नाही झाली तर मात्र शिवसेना स्टाईलने, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्टाईलने जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांना उत्तर देण्यात येईल, अशा प्रकारची भाषा जी आहे ती प्रणय लांडे आहेत यांनी या ठिकाणी केलेली पाहायला मिळते। सिद्धेश म्हात्रे, LS मराठी, मुंबई।